दोन सख्या भावांचा निर्घृण खून, आंबेडकरवाडीतील घटना, रंगपंचमीच्याच दिवशी रंगांचा भंग। गेल्या काही वर्षांचा आलेख पाहिला तर शहरातील अनेक भागात जसे फुलेनगर, सातपूर, अंबड, सिडको, जेल रोड, नाशिक रोड या भागात अनेक खुनाच्या घटना घडल्या आहेत आणि हे चक्र काही थांबण्याचे नावच घेत नाही आहे। कालच मध्यरात्रीच्या सुमारास विजय ममता नाशिक पुणा रोड प्रभाग क्रमांक 16 मधील आंबेडकरवाडी येथे दोन सख्या भावांचा निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून शोककळाही पसरली आहे। उमेश उर्फ मन्ना जाधव आणि त्याचा भाऊ प्रशांत जाधव या दोन्हींवर टोळक्याने अचानक धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याने काही मिनिटातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी वृत्तीने डोके वर काढले असून शहराच्या आध्यात्मिक आणि धार्मिकतेच्या वारसेला हा मोठा गालबोटच लागला आणि लागत असल्याचे चित्र आहे। एकीकडे मेट्रो सिटी, औद्योगिक क्षेत्र विकासाला चालना, धार्मिक क्षेत्र, आध्यात्मिकतेची सांगड दर्शविणारं शहर, रामाच्या पदस्पर्शाने पावन नगरी, अमृताच्या 4 थेंबांपैकी गोदावरीत पडलेला एक थेंब, अशा पावन आणि पवित्र नदीचं पाणी, तसेच दर 12 वर्षांनी कुंभमेळ्यात येऊन जगाच्या कल्याणार्थ आणि शांती सद्भावनासाठी केले जाणारे तप आणि पूजापाठ आणि एक सुंदर असं पर्यटन स्थळ, त्यात धार्मिक मंदिरांचं शहर असं हे माझं नाशिक आज काही विकृत मानसिकता आणि गुंडगिरीच्या विळख्यात अडकलेल्या प्रवृत्तीमुळे बदनाम होताना दिसत आहे। कोठून येतात अंमली पदार्थ, कोठून येतात धारदार शस्त्र, घराघरात घुसून पोलीस प्रशासनाने कोमिंग करण्याची आज नितांत आवश्यकता भासत आहे। ज्याप्रमाणे देश काही दिवस लॉकडाऊनच्या स्थितीत होता त्याप्रमाणे हे शहरही एक दिवस लॉकडाऊन करून घराघरात चौकशी करून झाडाझडती घेतली तर नक्कीच गुन्हेगार आणि अंमली पदार्थ आणि शस्त्रसाठा सापडल्याशिवाय राहणार नाही यात तीळ मात्र शंकाच नाही। दुसरीकडे शहरात मोकाट जनावरांसारखी फिरणाऱ्या या गुन्हेगारांच्या पिलावडीच्या आणि भाईगिरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा व्हावी अशी मागणी आता ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य करताना दिसून येत आहे। तडीपारी, कारागृहात स्थानबद्ध, मोकोका ही प्रक्रिया आता जलद गतीने करून गुन्हेगारांना अद्दल शिकवण्याची वेळ समोर आल्याचे चित्र आहे। तरच गुन्हेगारीला चाप बसवून शहरात घडणारे गुन्हे आणि गुन्हेगार कमी होतील यात तीळ मात्र शंका नाही। माझं नाशिक, सुंदर नाशिक, भयमुक्त नाशिक ही संकल्पना आता पोलीस प्रशासनाने अंमलात आणून नाशिकला भयमुक्त आणि गुन्हेगारी मुक्त शहर करावे अशी ही चर्चा आता सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आंबेडकरवाडी या ठिकाणी दोन सख्या भावांचा खून झाल्याचं समोर आलेलं आहे। उमेश जाधव आणि प्रशांत जाधव अशी दोघांची नावं आहेत। सध्या या ठिकाणी पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे, तपास सुरू केलेला आहे आणि त्याबाबत नेमकं कुणी केलेलं आहे, काय केलेलं आहे त्याबाबतची सत्यता पडताळून पाहत आहोत। कशाने मारहाण झाली, काय माहिती मिळाली आणि काय कारण होतं? कोयत्याने मारहाण झाल्याचं समोर येत आहे, पण अजून नेमकी कशामुळं आणि कोणत्या कारणामुळं त्यांची भांडणं झालेली आहेत ते अजून स्पष्ट झालेलं नाही। संशयितांच्या शोधात किती संशयितांच्या शोधासाठी 4 पथकं आता सध्या रवाना केलेली आहेत। त्यामध्ये क्राईम ब्रांचची 2 पथकं आहेत, एक उपनगर आहे, नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक या ठिकाणी रवाना। हे जे 2 भाऊ आहेत ते इथे नेमके काय करत होते, म्हणजे काही कार्यक्रम चालू होता किंवा काही बसलेले होते? त्याबाबतचा पूर्ण तपास चालू आहे। नेमकी घटना कशी झालेली आहे, काय झालेली आहे याबाबतच्या आजूबाजूच्या लोकांना देखील विचारपूस केलेली आहे, पण त्यांनी पण कुठली उपयुक्त माहिती आतापर्यंत दिलेली नाही। मॅडम, एक अफवा येत होती की फायरिंग झालेली, असं काही तपास नाही, फायरिंग वगैरे काही झालेलं नाहीये। जे वार झालेले ते कोयत्याने धारदार शस्त्रांनी वार झालेले आहेत। नाशिक टुडे न्यूज ब्युरो, नाशिक।